अरे बापा लय हाल चालू आहे पाणी नाही येऊ राहिलं. हे कसं काय समजत नाही राहिलं मला. हे लोकांना म्हटलं बी भरून आणलं घरी पण तरी आम्हाला मिळणार म्हटलं हे पाणी येते का नाही मला काय मिळणार लागलं. नारायण भाऊ तुम्हाला सांगतो ना यावर्षी पाणीच नाही. अरे पाणीच नाही यावर्षी तुम्हाला सांगतो लिहून देतो मी तुम्हाला. काय म्हणजे हे पान आहे जुलै का जून चालू आहे पाणी यायला पाहिजे आतापर्यंत. मग काय तर हे काही मिळणार दिवस राहिला मला. ऊन तपू राहिला ऊन पाहा ना तुम्ही. लय बेकार दिवस चालू आहेत बापा. आता कसं आता काय होती काम येत आता. काय होते काय नाही तसं नका म्हणा तुम्ही. आता पाणी आलंच पाहिजे नाहीतर बस फाशाच घ्यायला त्या बेले. तेच चालू आहे बाबा. आता कसं काय करावं समजा मला. काय रे तो बी भरून आणलं का रे. नाही रे मी आणलं नाही. आणतो पण आणून घे ना बी भरून आणून ठेव. मग काय तर एकदा पाणी 2-3 वेळा पाणी पडलं पिरून टाकायचं. हो सगळं बरोबर आहे तुमचं पण पाणी तर आलं पाहिजे. हे कसं काय आता लोकांना काय करा धोंड पाणी द्या लोकांना बोंबलत सुटा काय म्हटलं. हे पाणी पाहिजे ना पण आता किती करा म्हणजे कसं आता हे टाइम घाला पाणी याचा. हो आता ते तर आहे म्हणा. आता पाणी तर यायला पाहिजे होतं पण जाऊ दे बी भरून आणून घे ना तू. बी आणून घे काही टेन्शन घ्यायचं काम नाही. येते पाणी. पंजाब ढगवाला सांगितलं वाटते पाणी येते म्हणे 19च्या पुढे असं काहीतरी म्हणे वाटते. कायचं काय हो मला नाही वाटत पाणी येते म्हणून. यंदा काही गॅरंटी नाही दिसत मला. मग काय येरी काय आता काय आता बस झालं बरंच बरं आहे. नाही रे सुनील लगा असं नको बोलू रे बा. पाणी पाहिजे बाबा. काय करते हे. मग काय तर आता मी लय दिवसापासून वाट पाहू राहिलो. पाणी येते रे बा येते काय असं काय येते. पाणी तसं मला पाहिजे होतं. मग काय करता पण आता येऊन राहिला मी काय करू. का रे चाललं मग आपण बी भरून आणून घेऊ ना. म्या आणला नाही बी भरण. माया विचार आहे आणायचा पण आणतं कसं म्हटलं. अरे शांतरा माणूस राहिला ना ब्याज त्याच्या कडलं आणून घेऊ आपण. त्याला सांगून देऊ त्याला सांग ना तू. अरे मी ना सांगत रे बदले लय भारी येते. मग काय दिले बा लय भलं भारी येते. मग काय ते मग ऐकत नाही ते काय ऐकत नाही म्हणतो का तुला सगळं ऐकते ते. कसं म्या म्हटलं का लय वेगळं वाटते तसं. मग काय तर असा विषय ते तू त्याला सांगून दे म्हणा सुनील आहे म्हणा मी आहे म्हणा आपण तिघं जण एक सोबत आणून घेऊ म्हणा बी भरण. म्हणजे कसं डबल ऑटो करायचं कटलं करायचं काम नाही. तसं तुझं म्हणणं बरोबर आहे पण ते ऐकते का. वा काहून नाही ऐकत ते. कसं सांगून दे दिले जरासं काय रे म्हणा आपण कसं तिघं सोबत आणून घेऊ म्हणा नाही का. म्हणजे इकडे तिकडे कसं डबल असं आपले येले नाही झाले पाहिजे ना वाले नाही झाले पाहिजे ना. होणार आहे कैलास बरोबर आहे का सुनीलचं. तुम्ही दोघं जण सोबत आणून घ्या ना बा. म्हणजे कसं तिघं जण शांताराम जरा हुशार पण आहे. त्याला सगळंच माहिती आहे किती काय कसं काय भाव कसा काय ते. मग काय तर तुला बॅगा पण आणायला लागते खत आणायला लागते असा विषय ते. तू का नाही त्या सोबतच जाय मस्त तुम्ही का तिघं जण कटल्यात आणून घ्या. सांगतील एकदा. बरं सांगतो बा मी आता पण काय हो म्हणते का नाही म्हणते काय माहित. नाही म्हणत ते होच म्हणते ते. त्याला आता काय लावायची अशी गुढी गाडी असं असं आहे म्हणा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आज बा खत बियाणं आणून घ्या नाही का असं विषय आहे का. आजच आणायचं का. अरे जाऊ द्या ना तिकडे पाणी तर पडू द्या पहिले. पाणीच तर नाही पडू राहिलं. टाकले आणून घेऊ. कुठं लिहिलं का असं किंवा पाणी आल्यावर खत आणायचं. काही येईल का तुम्ही का भलं लावून देता तुमच्या मनानं. मग काय तर तुला काय सांगू राहिलो मी. जेव्हा पाणी आला तेव्हा पेरून टाकायचं दुसऱ्या दिवशी ट्रॅक्टर घेऊ असा विषय आहे ते. कसं पैसे किती सबन आहे म्हणून म्हटलं तुले. छोटा हत्ती कुठे. छोटा हत्ती आहे आपल्याजवळ पण पाहायचं काही काम नाही म्हणा. पण आज थोडं मला काम होतं म्हणून तुम्हाला मी म्हणून राहिलो की आज राहू द्या उद्या परवा आणतात ते. टाकले आणून घे ना. तुला काय काम राहते रे. अरे काम म्हणजे काम व्हायचं आपल्या मग जाऊ द्या. मग आता तुमचा विचार काय आहे बा आजच खतन ते आणून घ्यायचं नाही का. चला ना मग मला काय नाही मी चला. तर तेच म्हणतो मी नाही का छोटा हत्ती आणून घेतो ती आपल्या दारी जाऊ मग आपण. तू पण येतो बारक्या काळ्या. नाव माया गोलू आहे नाव गोल्या म्हणा तुम्ही. तेच गोल्या काय ते येतो तू पण सोबत येऊ आपण कसं सोबत आणून घेऊ चालते ना. हो ना चालते ना आपल्याला काही नाही. होय करा ते काय शांताराम आहे तिथं. त्याला म्हणा आम्ही आणतो म्हणा तेव्हा संघ खत आणि ते बियाणं सांगणं त्याला म्हणतो त्याला. आता हो म्हणणार असते मला. आता मग एवढं चांगलं आमचं नातं आहे तर म्हणेल ते हो. पाहतो काय म्हणते ते. अरे शांताराम मी काय म्हणतो तू आज काय करू लागला. काही नाही बा मी भरून आणून घेतो मी ती बॅग आणि ते काय काय झालं रे. अरे तू आणून आला ना कशाला आणून आला. अरे काही नाही ते बंड छोटा हत्ती आहे ना त्याच्यात आणून घेतो. त्याला सांगितलं मी आता काय करतं काढून काय झालं. अरे तसं काही झालं नाही म्हणा. आम्ही काय म्हणतो बा मले सुनीलले पण आणायचं होतं खतन बी भरण. एक काम करून आपण सोबत आणून घेऊ ना एकाच कटल्यात नाही म्हणजे एका शाडोत नाही काय ते छोटा हत्ती. काय इले काय म्हणजे का असं जमत नाही ना. जमत नाही ती आता कसं तुम्ही आणून घ्या तुमचं. आता मा याच्यात कशाला लिहून तुम्ही. अरे बा आम्हाला हेल्प आहे तर मग कटलं बा काय ऑटो बा ते आणा काय खुसं काय. मी म्हणत होतो एका सोबत म्हटलं तिघ जण सोबत आणून घेऊ कसं म्हणजे कसं आम्हाला त्रास नाही झाला जास्त असा विषय ते. अरे जमत नाही ना तुम्ही तुमचं आणून घेणार बा मामांगा काढून राहिले तुम्ही.
आणि बिल फालतू एक खत दे, हे खत फाटलं आणि ते खत दे आणि ते बॅग गेली तिकडे आणि ते मला पटत नाही आणि ते मी माझ्या सोयाबीन आणि ते आणून घेतो तुम्ही तुमचं आणा ना. काय का शांतारामला का तू असं करतं का गरीब माणसाला म्हणजे का नाही तू असं समजतं का. अरे घे ना बा आणून सोबतच आणू म्हटलं. हा म्हणजे कसं पहिले बा तुझ्याच घरी लाव पहिले गाडी, तो घरातली काढली की मग आमच्या घरात नाही असा विषय आहे ते. काही म्हणत नाही मी तुले. नाही मी माझ्या पेशल आणतो. कसं तुमचा विषय कसा आहे बाबा, एक बॅग गेली तिकडे माझी सोयाबीनची, मग असं झालं का रे शांताराम तू असं करू राहिला का आणि तसा करू राहिला का, ते मुळे ते पाहिजे नाही आपल्याला जास्त त्रास. तुमचं तुम्ही आणून घ्या, मा इकडे काय लिहू राहिले. काय बा असं बोलतो का तू, काय का शांताराम जरासं पण बा पाहत नाही लागा तू. तिघा जण का सोबत आणली भाव घेऊ बरोबर लागतं त्याचं, म्हणजे कसं 50-100 कमी करते ते. आणि काय का तू कसं करतो का तू, हटलं का. अरे हो बाबा मी असं करतो. जा तुम्ही दोघं जण वेगळे वेगळे आणा, मा मागा लागू नका. मला आणून द्या सरका तिकडे. शांताराम काय का हटलं का, हे तर नाही म्हणलं बे. आले का हटलं का, ते तर म्हणते तुम्ही तुमचं आणून घ्या म्हणते. काय का लय भारी का हे, तू बरोबर म्हणला कामा नाही माणूस. तुला म्हणू ना मी हे नाहीच म्हणते. अबेले मतलबी आहे, एवढं मतलबी आहे माणूस ना कुठे पाल नाही. स्वतःच बाजी बैली ते कसं काय होते बरोबर, आपलं काय पाहत नाही लोकांचं ते. हो ना बा, मला वाटलं नाही बा असं म्हणणार म्हणून ते. मला वाटलं बा आता कसं बा त्याला तुम्ही आणता का त्याला मग सोबत आणू, मला वाटलं असं म्हणणार ते. माय बिनते तुम्ही तुमचं पान तुम्ही घरानं लावता असं लावता तसं लावता. भरलं भारी आलं का गं? मग मला माहिती आहे कसं आहे. आता काय करतो रे, काय का कसं करावं आता. अरे शांताराम कुठे चालले रे तुम्ही? काही नाही मग खत आणि बियाणं घेऊन येतो घरी. आता काय करत आता, पाण्याचा काही पत्ता नाही दिसू राहिला मला, पण आता घरी आणून घेतो, पैसे आहेत. काय का दिवस भेटला तुम्हाला. मी हे विचार करू आलो होतो बा कसं काय करा. चाललं मग सोबत आलो ना आपण दोघं ना. अरे बुवा तू लागला मंगा आता, मग आधी कैलास मागा लागला होता मला आणा तुला संग. आता तू लागला काय का, तुमचं समजत नाही मला. अरे तुम्ही तुमचं आणून घ्या, एखादं ऑटो करा, काही करा ना तुम्ही. अरे कसं मी छोटा हाती केला, तुम्ही तसं ऑटो करा, आणा तुम्ही महागार काढून राहिले डायरेक्ट का. चल सोबत आणू काय का, तुम्ही तुमचं करा ना. सगळं बरोबर आहे तुझं. मी 2-3 ऑटो पाहिले, पण ते कसे विषय वेगळा आहे त्यांचा. कोणी म्हणते असं पाहिजे, कोणी म्हणते तसं पाहिजे. तर कसं आता आपण आहे बंडे आहे का रे बंडे, असा विषय आहे ते. म्हणून म्हटलं सोबत आणून घेऊन, तुला सगळं माहिती आहे कसं काय ते. चालणार का असं करतो का तू. कसं करतो रे बंड्या. जाऊ द्या तिकडे आपल्या मंगाचा बापा सांगितले ते. जाऊ द्या घ्या मग सोबत घ्या. किती कट्टे तुमचे काय किती आणायला लागते. मला काय नाही रे, जरा आणायला लागते मला 2-3 एकराचं असा विषय आहे ते. म्हणून म्हटलं तुले जाऊ दे बुवा, चाल बुवा, काय कमी आहे म्हणून तो चालू आता, जाऊ दे. तेच म्हणतो मी. चल मग चल. हा बुवा तुम्ही इथं बसले. हा खायला का तुम्हाला फोन घेऊन लावला मी. का रे कायला फोन कुठे द्या घरी अरे मोबाईल काहून काय झालं. तुम्ही काय ते खत बियाणं आणले होते ना, गेले का? अबे कायचं काय बे, शांतारामला म्हटलं मी ना की बुवा चला म्हटलं सोबत आणू म्हटलं आपण तिघं जण. पण ते म्हणे बुवा तुम्ही तुमचं आणा म्हणते नसं तसं सांगे बा मला. ते आता ऑटो पण सपवलं आम्हाला गावात नाही, काय करा काय समजून आम्हाला. काय गोष्ट करायला म्हणजे तुम्हाला नाही म्हटलं का ना. आम्ही म्हटलं त्याला बा सोबत आणू म्हटलं हो, पण नाही म्हणे माझे आम्हाला. अरे बापरे, तुम्हाला नाही नेलं का रे. का बे ते खंडांती गेलेलं का? कोणतं खंड आहे मंगला बाप. हो त्याला नेलं बुवा. काय म्हटलं तुम्ही तिकडे चाललो म्हणे मी बियाणं खतार आले. मी म्हटलं हो का, म्हटलं जाय म्हटलं बुवा. गेले मध्ये दोघं जण आणते वाटते ते. काय रे कैलास असं झालं होते. असा आहे ते विषय. म्हणजे आपल्याला त्याला नाही म्हटलं की बुवा नाही बुवा तुम्ही तुमचं आणा, आणि त्या खंड्याला नेलं बा. पाय बरं खंड्याने ते दोघं सोबत आणून राहिले. पाय बरं किती भारी आहे ते. लय भारी आहे ते, मला माहिती आहे ते. शांताराम गाणी भरला भारी आहे. मतलब आहे ते, माहित नाही का कसं आहे ते. आपल्याला काय म्हणे ते नाही म्हणे तुम्ही तुमचं आणा म्हणे, जमत नाही म्हणे असं तसं. आता त्या खंड्याला नेलं पाय बरं. कोणाला काय लय भारी ना, यंदा पिकच नाही हो मला लस करून ते. पाय बरं म्हणजे आपल्याला नाही म्हणे ते, त्याने नेलं. पाय बरं किती भारी आहे ते. नाही त्याला मी बोलतो आता कसं काय म्हणतो बा आम्हाला तू नाही म्हणे गेलं कसं का नेलं तू नाही काय म्हणजे कसं. थांब त्याला बोलतोच मी आता. पाय तू आता अहो दे ना बे, त्याला नाही आणत होतं ना आपल्या संग. जाऊ तिकडे त्याला काय म्हणून काय म्हणून काय फायदा दिले. जाऊ दे आपण एखादा दुसरा ऑटो पाहू आणून घेऊ. त्याच्या भरोशा कुठे बोला गेला पुरते. जाऊ तिकडे. अरे बरोबर आहे सुनीलचं. कैलास काही म्हणून दिले. अबे त्याला नव्हतं आणा आपला संघ तर नाही आणायचं. फक्त अबे शब्द लक्षात ठेवतो. कधी ना कधी काम पडतेच त्याले असा विषय ते. जेव्हा काम बोलेल आपण पण दोन फिरवायचं असा विषय ते. जाऊ तिकडे. हो बरोबर आहे, कधी ना कधी काम पडतेस ना त्याचं. तेव्हा पाहू आपण आता काय करायचं काय नाही ते नाही का. थांब ना तू आता. चला बा जमलं नाही का, खतून बियाणं झालं नाही का. काय काय पण का रे शांताराम चांगलं पीक आहे ना. अरे एक नंबर बॅग आहे. दरवर्षी मी हीच पहिली वस्तू मिळाला का, चांगल्या आवर देते. चला बरं टाइमपास करायला पुरत नाही. चला मग. हो चला चला चल रे बंड्या घे गाडी. तर चला आता झालं ना सगळं. खत समजून टाकले का. अरे सगळं टाकलं, काय लोड घ्यायचं काम नाही. तू चाल फक्त पटकन. आणि हा सगळ्यात पहिले माझ्या घरी घे, मग याच्या घरी ने. बरं ठीक आहे चला मग.
अरे अरे पाणी पाहिजे ना बा, तुम्ही काय म्हणू राहिला पाहिजे नाही पाहिजे नाही. अरे पाणी पाहिजे आता, हेच तर महिना पाण्याचा. पाणी कुठे येऊ राहिलं? हो आबाजी तुमचं म्हणणं बरोबर आहे, पाणी पाहिजे. आता आम्ही खतं बियाणं आणून ठेवले घरात मी, पण आता पाणी तर वाटच पुरवलं आम्ही, पण आता पाणी येऊन नाही राहिलं तर आम्ही काय करा. अरे काही नाही, सगळी देवाची कृपा आहे बाबा, सगळं देवाचं आहे बाबा हे. मग काय निसर्ग आहे ना हे, याचं काय सांगतात ते. काही नाही गवर बुडा, हे आपलंच आहे, हे आपलेच कर्म आहेत. मग काय एवढ्या मोठ्या मोठ्या कंपनी निरा झाडं कापत होते, मग काय तर पुरं जंगल साफ करत होते, मग काय तर बरंच बरं आहे असं झाडं कापलं का म्हणून असं होत असते. आता काय करतात, वाटच पाहते पाण्याची एरी काय तर. ए बरोच बरं आहे रे बुवा, पण मी काय म्हणतो, आपण काही ना काही करा ना बुवा. कसं याच्यावर काही ना काही मार्ग निघत नाही का? ए संभाजी बुडा, मार्ग निघते ना. तुला सांगतो मी, आपल्याला काही धोंड धोंड पाणी द्यावं लागते, एकदा करावं लागते ते. एकदा आपण गावातून मिरवणूक काढले, धोंड धोंड पाणी दे, साय माय पिकू दे, बस विषय संपला. दुसऱ्या दिवशी पाणी यायच पाय तू. बरं पाहू ना मग आता ते. आता काय विचार आहे आपला, लोकांना सांगू बा, करू मग काही ना काही आपण. कसं अंगाले ते का करावं लागते त्याला. काही नाही, तुम्हाला सांगतो 2-3 दिवस वाट पाहू, मग आपण गाणंच चालू करू डायरेक्ट. आता धोंड धोंड पाणी दे, एखादा मोठा बेंडूक पाहू मस्त, कमरीला 2-3 ते काय म्हणतात लिंबाचा पाला बांधू आणि मिरवणूक काढू. जाय तिकडे, येतेच पाणी, तू पाय ना. बरं पाहा ना मग ते काय ते करा ना मग, ते मिरवणूक काढून आपण चाला ना मग. आलं झालं पाणी. बरं थांबा जरासं तुम्ही, तोपर्यंत थांबा, 2-3 दिवस वाट पाहू पाण्याची. आलं झालं, नाही आलं तर मग आपलं आहे ते. पहा मग तसं 2-3 दिवस वाट पहा, पाणी आलं तर ठीक, नाही आलं तर करा मग ते धोंड धोंड पाणी दे, सहा माय पिकू दे, आलं झालं पाणी, नाही का. बरं पाहू जरासा बजेट. कसं कसं लोकांनी सगळं आणून ठेवलं. शांताराम गेलता वाटते आज ते खतन बियाणं आणाले. म्हणजे कसं विषय कसा गंभीर झाला आता, नाही का. आता बस आता लोकांनी फक्त वाट पाहू पाण्याची. जसं पाणी पडलं तसं लोक पेरणं चालू करतात. सगळ्या लोकांना आता पेरणं केलं म्हणजे सगळं बियाणं आणून ठेवलं घरी. आता पाहू, आता जरासं पाण्याची वाट पाहू, नाही जमलं तर आपण मिरवणूक काढू. तसंच करू. म्या पण 4-5 दिवस झाले खत बियाणं आणून ठेवलं म्या, पण मी पाण्याची वाट पाहू राहिलो, पाण्याचा काय पत्ता नाही. ऊन तर पुरा लारमान असं झालं ते. पाहू आपण वाट पाहू, मग करू काय करायचं ते. बरं बरं चला मग आता, ते काही थांबून काही मजा नाही, ऊन तर पुरा लारमान. बरं चला मग आता.